हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचे आस्वाद रेसिपीजमध्ये मी अमृता पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज खूप सुंदर असं घाईच्या वेळेत सुद्धा आपण बनवता येईल असे मस्त खमंग असे हे थालीपीठ मी आज बनवलेले आहेत. नाश्त्याचा अप्रतिम आणि हेल्दी प्रकार आहे. नक्की बनवून बघा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल, सर्वात पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघताय तर जरूर सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. आता हे प्रमाण मी 6 जणांसाठी आहे, त्यामुळे भरपूर असं ज्वारीचं पीठ, तांदळाचं पीठ, बेसन पीठ आणि त्याचबरोबर आपल्याला इथे मीठ, मिरची, हिंग, हळद, जिरं आणि त्याचबरोबर हिरव्या मिरच्या, भरपूर असे लसणाच्या पाकळ्या, हे सर्व साहित्य आपल्याला बेसिक आहे थालीपीठासाठी. तर मी सर्वात पहिल्यांदा एका परातीमध्ये भरपूर ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण त्यामध्ये बेसन पीठ घालून घेणार आहोत. आता हे पीठ तुम्ही कमी जास्त केली तरी काही हरकत नाहीये, काही विशिष्ट असं प्रमाण नाहीये. त्याचबरोबर इथे मी तांदळाचं पीठ घरचं जे आहे ते वापरलेलं आहे. लसूण आणि हिरवी मिरची ते वाटून मी यामध्ये घातलेलं आहे. माझ्या मुलांना प्रचंड आवडतात, त्यामुळे मी वरचेवर करत असते. तुम्हीही जरूर करून बघा. त्याचबरोबर मी इथे थोडंसं लाल तिखट घालणार आहे. पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे. त्याच्यानंतर भरपूर असे जिरे घालून घ्यायचे, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला घालून घ्यायचं आहे खूप सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तोही यामध्ये ॲड करतेय. अगदी झटपट होतात, हेल्दी असा हा नाश्त्याचा प्रकार आहे आणि आतून मऊ होण्यासाठी आपण यामध्ये 1-2 चमचे खायचं तेल घालून घेणार आहोत. सर्व साहित्य आपण छान मिक्स करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण थोडं थोडं करत पाणी घालून हे छान गोळा करून घेणार आहोत. चपातीला आपण जो गोळा मळतो त्याच पद्धतीने आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे. अतिशय सोपी पद्धत आहे. सगळ्यांच्या घरी थालीपीठं बनवली जातात. काहींच्या घरी भाजणीचं थालीपीठ बनवलं जातं, पण ऐन वेळेस सुद्धा आपण घरात उपलब्ध असलेल्या पिठांपासून अप्रतिम चवीचं हे थालीपीठ नक्कीच बनवू शकतो. हेल्दीही आहे, मुलांच्या डब्यातही तुम्ही नक्कीच देऊ शकता, पण गरमागरम खाण्यात एक वेगळीच मजा असते. आता त्याचबरोबर खाण्यासाठी आपण इथे पुदिन्याची चटणी करणार आहोत, त्यामुळे भरपूर कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, थोडंसं लिंबू आणि पुदिन्याची पानं मी इथे घेतलेली आहेत. त्याचबरोबर त्यातच घालण्यासाठी सुकं खोबरं किंवा ओलं खोबरं घेतलं तरी चालेल. थोडंसं जिरं, मीठ आणि आलं घेतलेलं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं साहित्य आपण घेणार आहोत. थोडंसं पाणी घालून छान बारीक वाटून घेणार आहोत. ही चटणी थालीपीठाबरोबर अप्रतिम लागते, खूप छान लागते. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल, सर्वात पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय आणि जर व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि तुमच्या फ्रेंड्सबरोबर नक्कीच शेअर करा. आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यात घेतलेलं आहे. लिंबूनी कलर खूप छान येतो आणि टेस्टही छान लागते या चटणीची आणि ही चटणी तर मस्ट आहे. थालीपीठाबरोबर ह्याचा आस्वाद तुम्ही नक्कीच घ्या. थोडंसं पाणी घालून आपण छान सुंदर अशी बारीक चटणी वाटून घेतलेली आहे. आता इथे मी थालीपीठ वळायला घेते. पीठ मळून आपल्याला साधारण 10 मिनिटं झालेली आहेत. त्याच्यानंतर छोटासा गोळा घ्यायचा आहे. एका पोळपाटावर तुम्ही रुमाल घेऊ शकता आणि अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी लावून रुमाल सर्वात पहिल्यांदा ओला करायचा आहे आणि थालीपीठाचा गोळा घेऊन आपण अशा पद्धतीने थापून घेणार आहोत. खूपच सुंदर आणि सोपी पद्धत आहे. नक्की बनवून बघा. आणि अशा पद्धतीने आपण थालीपीठ थापून घेतलेलं आहे. एका साईडला मी तवाही तापवायला ठेवलेला आहे आणि हे थालीपीठ आपण दोन्ही बाजूनी छान सोनेरी रंगावरती परतून घेणार आहोत. तर शिजण्यासाठी आपण यावरती झाकण घालून घेऊयात. तेल सगळीकडून आपल्याला सोडायचं आहे. तेल सोडायला विसरायचं नाही, म्हणजे ते चिकटणार नाही. झाकण घालून मस्तपैकी त्याला वाफ येऊन द्यायची आहे. तोपर्यंत दुसरेही थालीपीठ आपण थापून घेणार आहोत. तेवढ्याच आकाराचा गोळा घ्यायचा आहे. तुम्ही कमी, छोटा, मोठा कोणत्याही आकाराचा गोळा घेऊ शकता. लहान मुलांना असं काहीतरी हेल्दी खाल्लेलं आपल्याला नक्कीच आवडतं. शनिवार रविवार जवळ आला की मुलांची घाई होते की काहीतरी वेगळं हवं असतं. तुम्ही अशा पद्धतीची थालीपीठं नक्कीच त्यांना बनवून देऊ शकता. तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि प्लीज मला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा.
आपल्या सगळ्यांच्या घरात बहुतेकदा थालीपीठ नक्कीच बनवलं जातं. यामध्ये खूप सारे व्हेरिएशन्स आपण करू शकतो. या पिठांमध्ये ॲडिशनही करू शकतो. अजून हेल्दीही थालीपीठ बनलं जातं. पण मी आज बेसिक साहित्यापासून हे थालीपीठ तुम्हाला दाखवलेलं आहे. एक थालीपीठ करून झाले, परत एक आपण थालीपीठ करून घेऊ. तेल आपण सर्व बाजूने अशा पद्धतीने तव्याला लावून घ्यायचं आहे, म्हणजे थालीपीठ चिकटणार नाही. अगदी सांभाळून आपल्याला यावरती थालीपीठ घालून घ्यायचं आहे. थोडंसं चिकटल्यानंतर आपण दुसऱ्या बाजूने अशा पद्धतीने नक्कीच करू शकतो. तुमच्याबरोबरही असं घडतं का हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. सर्व बाजूनी तेल सोडूयात. तुम्ही तूपही सोडू शकता, काहीच हरकत नाही आहे. वाफ आणण्यासाठी, मस्त शिजण्यासाठी आपण झाकण घालून ठेवूयात. 3 ते 4 मिनिटानंतर आपण ते उलटणार आहोत. घाईघाईमध्ये पहिलं थालीपीठ मुलाला भूक लागली होती त्यामुळे मी त्याला दिलं, त्यामुळे व्हिडिओ शूट करायचा राहिला आहे. आता हे दुसरं थालीपीठ मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते. खूप सुंदर रंग आलेला आहे, तुम्ही बघू शकता. याचा आस्वाद तर मी नक्कीच घेणार आहे, तुम्हीही जरूर घ्या. दोन्ही बाजूनी आपलं थालीपीठ मस्त भाजून झालंय. खमंग असं हे थालीपीठ. तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. सर्व करून झालेलं आहे. त्याच्यावरती आपण गरमागरम थालीपीठावरती मस्त साजूक तूप घालून घेणार आहोत. लोणी असेल तर बेस्टच होईल, पण आज माझ्याकडे लोणी नव्हतं त्यामुळे मी तूप घालून घेतलेलं आहे. याच्याबरोबर सर्व करण्यासाठी पुदिना चटणी, त्याचबरोबर दही आणि लोणचंही सर्व केलेलं आहे.